पूर्ण महाराष्ट्रभर रस्त्यावरती आल्याशिवाय राहणार नाही। सिंगम स्टाईलने तुकाराम मुंडे साहेब काम करतायत, त्यांना खरोखर हृदयापासून शुभेच्छा आहेत। 100% सर जर बोलले मोकोगान तर कायद्यानुसार गुन्हा नोंद करणार, तर ते जेलमध्ये टाकणार, ते कागदावरती राहणार नाही। लोकांच्या जीवाशी खेळायचं काम होतं ना, ते जीवाशी खेळत असताना म्हणजे एवढं चांगलं काम करतायत, तर त्यांना खरोखर धन्यवादच आहे। माझ्या बायकोकडून एवढी भावुक झाली, तिला एवढं बरं वाटतं, तिला काम करतायत, खूप चांगलं काम करतात ते गावच्या शेतकरी लोकांसाठी आणि कष्टकरी लोकांसाठी इतकं महत्वाचं काम करतायत। आणि आपल्या सर्वांच्या म्हणजे जीवनावरती जो भेसळ त्याच्याबद्दल जे ते काम करतात आणि त्याच्याबद्दल सगळ्यांचं म्हणजे एवढं भारी काम करतात ना की शब्द नाही आहेत बोलण्यासारखे, एवढं चांगलं काम करतात ते। आणि त्यांना खरोखर मनापासून शुभेच्छा आहेत, हृदयापासून शुभेच्छा आहेत। सिंगम स्टाईलने तुकाराम मुंडे साहेब काम करतायत। कालच मी त्यांची बाईट बघितली की त्यांना कुठून तरी धमक्या येत आहेत, त्यांच्या फॅमिलीला धमक्या येत आहेत, पण ते त्या सर्व गोष्टीला अजिबात जुमानत नाहीत। त्यांनी स्वतः सांगितले की माझा पाठीमागचा इतिहास तुम्ही बघा, की ह्या सगळ्या गोष्टीचा मला काही फरक पडणार नाही आणि मी माझ्या पद्धतीनं मी काम करत राहणार आणि अशा कोणी धमक्या त्यांना देऊही नाही। हे आमच्या सर्व म्हणजे पब्लिकची आणि सर्व जनतेची हे आमचाही त्यांना 100% पाठिंबा आहे। आणि त्यांची बदली म्हणजे अशी करायचा काय विचार करत असेल सरकार, तर सर्व महाराष्ट्राची जनता पूर्ण महाराष्ट्रभर रस्त्यावरती आल्याशिवाय राहणार नाही। 100% सर जर बोलले मोकोगान तर कायद्यानुसार गुन्हा नोंद करणार, तर ते जेलमध्ये टाकणार, ते कागदावरती राहणार नाही। तुकाराम महाराजांनी मी धन्यवादच देईल त्याच्याबद्दल। हे केलं हे चांगली गोष्ट आहे। आपले हे प्रत्येक माणसाच्या जीवनाचा खेळ करत होते। लोकांच्या जीवाशी खेळायचं काम होतं ना, ते जीवाशी खेळत असताना म्हणजे एवढं चांगलं काम करतायत, तर त्यांना खरोखर धन्यवादच आहे। माझ्या बायकोकडून एवढी भावुक झाली, तिला एवढं बरं वाटतं, तिला काम करतायत।